राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री जयस्वाल साहेब, बावनकुळे साहेब, आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. सुरुवातीलाच यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित केल्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आदरणीय दादांचं उचित स्मारक उभारणं, त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची जी घोषणा आपण केलेली आहे, आणि माझ्या मते तीच खरी दादांना उचित श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करून अतिशय समर्पक विकसनशील महाराष्ट्रासाठी सादर केलेला आपण सगळ्यांनीच ऐकला आहेच. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा, दृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटरीचा प्रभावी अंमलबजावणी करणारा हा आहे. तसेच प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा, तसेच प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रमुख आधारस्तंभावरती राज्याचा विकास साधणारा आहे. आणि म्हणूनच मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आदरणीय दादांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पातून दिसून येते. जवळजवळ दादा जायच्या आदल्या दिवशीपर्यंत 27 तारखेपर्यंत दादांची या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती, आणि याचमुळे दादांच्या या विकास दृष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप खूप त्यांचे आभार मानते. कृषी क्षेत्राला बळकटी, पायाभूत सुविधा मजबूत करणं, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विस्तार करून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढी 20% इतकी वाढ केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांना निर्माण होतील. आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारानुसार दिव्यांगाकरिता सुद्धा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वडूतुळापूर येथील स्मारकाचंही काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. आणि दादांचं या प्रोजेक्टकडे खास करून जास्त लक्ष होतं. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे, आणि महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या भरीव तरतुदीसह राज्यात एकल महिलांच्या सुद्धा कल्याणासाठी सुयोग्य धोरण म्हणजे लखपती दीदीच्या उपक्रम माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याबाबतचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी याबाबत पुढाकार घेतलेला आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्याला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महानगरच्या धर्तीवर पुण्यासह नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा ग्रोथ हब निर्माण करण्यात येणार आहे. अमृतकालीन रस्ते विकास योजना तसेच मेट्रो प्रकल्प यांच्या माध्यमातून सुद्धा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणाऱ्या असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल असा मला विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरणार आहे. धन्यवाद. कर्जमाफीच्या संदर्भात कट ऑफ डेट ही 30 सप्टेंबर 2025 ही आपण कट ऑफ डेट केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. समितीने ही सगळी माहिती आता जमा करणं सुरू केलेलं आहे. बँकांकडनं आतापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे, अजून बऱ्याच बँकांची माहिती येणं बाकी आहे, त्यात आतापर्यंत 28 ते 30 लाख शेतकऱ्यांची माहिती आलेली आहे. पूर्ण माहितीचं संकलन हे जवळपास 15-20-25 दिवसात होईल. हे कर्जाचे अकाउंट्स आहेत आणि साधारण अंदाज असा आहे की 20-1 लाख अकाउंट्स हे ज्यांनी नियमित भरलेलं आहे, ज्यांना आपल्याला 50,000 रुपये द्यावे लागणार आहे, असं त्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाही, काही त्याला अल्पभूधारण वगैरे अजून तरी काही आपण असं कुठला त्याचा निर्णय केलेला नाही. साधारण आपण नेहमी करताना 2 हेक्टर केला नाही. एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री जयस्वाल साहेब, बावनकुळे साहेब आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. सुरुवातीलाच यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित केल्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आदरणीय दादांचं उचित स्मारक उभारणं, त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची जी घोषणा आपण केलेली आहे आणि माझ्या मते तीच खरी दादांना उचित श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करून अतिशय समर्पक विकसनशील महाराष्ट्रासाठी सादर केलेला आपण सगळ्यांनीच ऐकला आहेच. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा, दृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटरीचा प्रभावी अंमलबजावणी करणारा हा आहे. तसेच प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा, तसेच प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रमुख आधारस्तंभावरती राज्याचा विकास साधणारा आहे. आणि म्हणूनच मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आदरणीय दादांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पातून दिसून येते. जवळजवळ दादा जायच्या आदल्या दिवशीपर्यंत 27 तारखेपर्यंत दादांची या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती आणि याचमुळे दादांच्या या विकास दृष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप खूप त्यांचे आभार मानते. कृषी क्षेत्राला बळकटी, पायाभूत सुविधा मजबूत करणं, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विस्तार करून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढी 20% इतकी वाढ केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांना निर्माण होतील. आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारानुसार दिव्यांगाकरिता सुद्धा
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वडू तुळापूर येथील स्मारकाचंही काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. आणि दादांचं या प्रोजेक्टकडे खास करून जास्त लक्ष होतं. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या भरीव तरतुदीसह राज्यात एकल महिलांच्या सुद्धा कल्याणासाठी सुयोग्य धोरण म्हणजे लखपती दीदीच्या उपक्रम माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याबाबतचं विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी याबाबत पुढाकार घेतलेला आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्याला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महानगरच्या धर्तीवर पुण्यासह नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा ग्रोथ हब निर्माण करण्यात येणार आहे. अमृतकालीन रस्ते विकास योजना तसेच मेट्रो प्रकल्प यांच्या माध्यमातून सुद्धा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल असा मला विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरणार आहे. धन्यवाद. कर्जमाफीच्या संदर्भात कट ऑफ डेट ही 30 सप्टेंबर 2025 ही आपण कट ऑफ डेट केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. समितीने ही सगळी माहिती आता जमा करणं सुरू केलेलं आहे. बँकांकडनं आतापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे, अजून बऱ्याच बँकांची माहिती येणं बाकी आहे. त्यात आतापर्यंत 28 ते 30 लाख शेतकऱ्यांची माहिती आलेली आहे. पूर्ण माहितीचं संकलन हे जवळपास 15-20-25 दिवसात होईल. हे कर्जाचे अकाउंट्स आहेत आणि साधारण अंदाज असा आहे की 20-1 लाख अकाउंट्स हे ज्यांनी नियमित भरलेलं आहे, ज्यांना आपल्याला 50,000 रुपये द्यावे लागणार आहेत असं त्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाही काही त्याला अल्पभूधारक वगैरे अजून तरी काही आपण असं कुठला त्याचा निर्णय केलेला नाही. साधारण आपण नेहमी करताना 2 हेक्टर पर्यंतचा करतो, त्यामुळे अल्पभूधारक नाही बहुभूधारकही त्याच्यात येतात. पण त्यातही अजून जास्तीत जास्त लोकांना ती कशी मिळेल असा आमचा प्रयत्न असणार आहे. रेस्ट्रिक्टिव्ह आम्ही जात नाही आहोत, जास्तीत जास्त कसा मिळेल. त्यामुळे पूर्ण माहिती आली की एक्झॅक्ट तुम्हाला नंबर आम्ही देऊ. आणि साधारणपणे आमचा प्रयत्न असा आहे की आपल्याकडे आता ॲग्री स्टॅक आहे. ॲग्री स्टॅकमध्ये आपण फार्मर आयडी तयार केलेला आहे. कारण जुन्या सगळ्या कर्जमाफींमध्ये आम्हाला वारंवार हा प्रश्न निर्माण होतो की बँका कुठले अकाउंट देतात हे अनेक वेळा म्हणजे व्हेरीफाय करायला आपल्याकडे काही फारसा सोर्स नसतो. म्हणून ॲग्री स्टॅक आणि आधार ऑथेंटिकेटेड त्या ॲग्री स्टॅकला जॉईंट असलेलं अकाउंट अशा पद्धतीनं त्याचं आर्किटेक्चर आम्ही तयार करणार आहोत. एकदा कदाचित त्याला 1-1.5 महिना वेळ लागू शकतो, एखाद महिना. पण एकदा हे आर्किटेक्चर जर आपण नीट केलं तर जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि पूर्वी जसं आपल्याला अनुभव आलेला आहे की कधीतरी 10-12 वर्ष म्हणजे असंही आपण पूर्वी बघितलं आहे, 10-12 वर्षापूर्वी बंद झालेले अकाउंट देखील काही बँकांनी आपल्याला दिले आणि आपल्याकडनं त्यातनं पैसे घेतले आहेत. तर आपली कर्जमाफी बँकांकरता नाही आहे,
कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं, त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे. आणि म्हणून बऱ्यापैकी थोडं सायंटिफिक पद्धतीनं करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. नाही, हा बोजा तेव्हाच लक्षात येईल जेव्हा नाही, आज आता बघा, जसं आपण एक साधारण अंदाज घेतला तर या ठिकाणी मागची जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये 20,000 कोटी रुपये लागले होते शेतकऱ्यांकरता. आणि मग त्याच्यानंतर जे 50,000 रुपये द्यायचं सांगितलं होतं ते तर काही त्यावेळेस सरकारने दिले नव्हते. मग शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर आम्ही दिलं होतं, त्यावेळेस आम्हाला जवळपास 15,000 कोटी रुपये त्याकरता लागले होते साधारणपणे. त्यामुळे साधारणपणे याच सगळ्या घरांमध्ये हा साधारण खर्च जाईल असा अंदाज आहे. पण अरे बाबांनो, आता प्रत्येकाला वेगळं सांगणार आहे का? आणि पुन्हा एकदा सांगतो, सगळी माहिती आता कशी मिळू शकेल? जर मी सांगतोय की माहिती संकलन चाललेलं आहे, आता तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी माहिती दिलेली आहे. यापेक्षा जास्त होऊ शकतं, याच्यापेक्षा थोडं कमी होऊ शकतं. त्यामुळे तेवढी माहिती आता तुम्हाला माहिती असली पाहिजे, तुम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. पण मी एवढंच सांगतो की ही कर्जमाफी फार रिस्ट्रिक्टिव्ह कर्जमाफी नसेल. आम्ही शक्यतोवर आमचा प्रयत्न असेल की जो आपला सामान्य कर्जदार शेतकरी आहे याला पुन्हा एलिजिबल करण्याकरता जे जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जी कर्जमाफी आहे याची प्रक्रिया मोस्टली शेतकऱ्यांना आपण जून महिन्यामध्ये नवीन कर्ज वाटप करतो. त्याच्यामुळे जर मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कर्जमाफी आपण दिली तर ते शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार नाही. याची काय आम्ही त्याची कालमर्यादा कर्जमाफीच्या आधीच घोषित करून टाकली आहे. क्या ऑनगोइंग प्रोजेक्ट्स को समर्पित था क्या? क्योंकि पुराने जो प्रोजेक्ट्स थे उनको जल्दी से जल्दी पूरा करना क्या सरकार की प्राथमिकता रही है? देखिए, आज महाराष्ट्र का 7,69,437 करोड़ का बजट हमने पेश किया है. इस बजट में कृषि क्षेत्र, उद्योग क्षेत्र, रोजगार निर्माण, इंफ्रास्ट्रक्चर, इन सभी चीजों के ऊपर बल दिया गया है. अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती और महिलाओं के ऊपर विशेष कार्यक्रमों के माध्यम से हम लोगों ने उनको भी संबल देने का प्रयास किया है. समाज के जो अन्य पिछड़ा वर्ग है उसके लिए भी कई योजनाएं शुरू की गई है. विशेष रूप से हम लोगों ने चुनाव में जो आश्वासन दिया था उसके अनुरूप हमने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर किसान कर्ज माफी योजना की घोषणा की है. 2 लाख तक का कर्जा किसानों का हम लोग माफ करने वाले हैं. इसके साथ साथ कई प्रकार की योजनाएं आज घोषित की गई है जिससे प्रधानमंत्री मोदी जी का विकसित भारत का जो सपना है उसके अनुरूप विकसित महाराष्ट्र हम तैयार करें. मुझे इस बात की भी खुशी है कि जो आर्थिक अनुशासन है उसका भी पालन हमने इस बजट में किया है. हमारे बजट का जो आप अगर उसके फिगर्स देखेंगे तो ये ध्यान में आएगा, जो फिस्कल डेफिसिट है उसको 3% से अंदर हमने रखा हुआ है. रेवेन्यू डेफिसिट को 1% के अंदर हमने रखा है. डेट जीडीपी रेशियो ये 18.5% तक हम लोगों ने रखा है. तो कुल मिलाकर सारी योजनाएं हमने शुरू रखी है. लाडली बहन योजना हो, किसानों को मुफ्त में बिजली की योजना हो, ये सारी योजनाएं जारी रखते हुए नई योजनाओं की घोषणा करते हुए हम लोगों ने वित्तीय अनुशासन का पालन किया है. एक मैं ऐसा मान सकता हूं कि संतुलित इस प्रकार का बजट देने का हमने प्रयास किया है.
उत्पन्न आणि खर्च याचं सांगड घालण्यासाठी तुम्ही काय नेमकी आर्थिक उपाययोजना करणार? मला असं वाटतं की मुळामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की आपल्याला महसूल वाढ मोठ्या प्रमाणात करता आली पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की महसूल वाढीचा कल हा महाराष्ट्रात देशापेक्षा जास्त मागच्या वर्षी आपण रजिस्टर केलाय. आणि आपल्याला कल्पना आहे की अर्थव्यवस्थेला गती जर द्यायची असेल आणि जीडीपी ग्रोथ करून टॅक्स कलेक्शन वाढवायचं असेल तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे. अभूतपूर्व वाढ, आजपर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वाढ, 21% वाढ ही आपण पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे ताण आहेच, पण तरी देखील तो सहन करत बजेट आम्ही बॅलन्स केलाय. गेल्या वर्षी 36,000 करोडचा आउटले होता, तर ह्या वर्षी किती आहे? तेवढाच आउटले आहे जेवढा मागच्या वर्षीचा आउटले आहे, तो सगळा आउटले आम्ही ठेवलेला आहे. असं आहे की आपल्या काही योजनांचा आउटले हा नियोजन विभागाच्या अंतर्गत आपण ठेवतो. त्यामुळे नियोजन विभागात काही आउटले असतो, काही त्या विभागात आउटले असतो. निधी कापला गेला होता, वळवला होता, त्याला तो परत देणार? सामाजिक न्याय विभागाचा निधी कधीही वळवलेला नाही. पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे. अनेक वेळा आम्ही सांगितलं तरी कोणीतरी प्रत्येक वेळी तीच बातमी लावतं. त्यामुळे पुन्हा स्पष्टपणे सांगतो, नियम असा आहे वैयक्तिक लाभाच्या योजना त्या विभागाच्या अंतर्गतच दाखवाव्या लागतात. आदिवासी शेतकरी, आदिवासी महिला, शेड्यूल कास्ट शेतकरी, शेड्यूल कास्ट महिला यांच्या जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या हेडखाली दाखवाव्या लागतात. म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं. तरी दर 2 महिन्यात की समाज कल्याण मधले पैसे वळवले, राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी कुठलेही पैसे वळवलेले नाही. महाराष्ट्रामध्ये निकषापेक्षा 1 पैसाही आम्ही कमी खर्च करत नाही. कधी जर आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत गिरीश. अत्यंत महत्वाची पुढच्या काळामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीले 6,000 कोटी रुपये अजून द्यायचे आहेत. त्याच्यासाठी मागच्या वेळी 500 कोटी गेलेत. ही कर्जमाफी ह्या कर्जमाफी होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की ऍग्रिकल्चरसाठी नेमकी तरतूद यावर्षी किती केली? आपण जे सांगितलं त्या संदर्भात मागच्या वर्षी म्हणजे जे काही कोर्टाने एक निर्णय दिला होता आणि आमची जी कर्जमाफी होती पहिली त्यातले काही लोक राहून गेले अशा पद्धतीचा जो निर्णय होता त्याच्यावर आधारित आम्ही घोषणा केली की त्या सगळ्यांना आम्ही द्यायला तयार आहोत आणि आम्ही त्यांना अर्ज करायला सांगितला. लक्षात असं आलं की त्यातले 15 ते 20% लोक अर्ज करायला त्यांनी केला, ते अस्तित्वात आहेत. जे अस्तित्वात होते त्यांची कर्जमाफी आम्ही केली. कृषी क्षेत्राकरता मागच्या वेळेसपेक्षा आपण तरतूद जी आहे ती वाढवली आहे. एक्झॅक्ट आकडा आता माझ्याकडे नाही आहे पण वाढवली. नाही, आपण ट्रान्सपोर्टचा टॅक्स तो फारच नॉमिनल वाढवलाय. गाडी घेताना जो 2,000 रुपये तो 4,000 केला. त्याच्या पाठीमागे महसूल मिळाला पाहिजे कारण त्याचं 160 कोटीच फक्त मिळणार आहे. महसूल मिळाला पाहिजे उद्दिष्ट नाहीये. लोकांना लक्षात आलं पाहिजे की आपण ईव्ही किंवा अल्टरनेट फ्युएलला त्या ठिकाणी कुठेतरी बढावा देतो. मुख्यमंत्री आहात. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दुसरे वसंतराव नाईक
हे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता, आपण तिसरे मुख्यमंत्री आहात. त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राजकोषीय तूट होती, आपल्याही काळामध्ये राजकोषीय तूट आहे. पण ही तूट कोविड सारखी अतिशय महत्वाची घटना घडूनही तेवढी नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त आता होत चालली. आपल्याला असं वाटत नाही का की काही योजना अवास्तव आपण चालवतोय? असं आहे की जेव्हा आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये असतो त्यावेळी राजकोषीय तुटीशिवाय अर्थसंकल्प तयार होत नाही. आणि आपण जर विचार केला तर जगातला सर्वात श्रीमंत जगात असा कुठलाच देश आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्यांची राजकोषीय तूट नाही. महत्वाचं काय आहे? राजकोषीय तूट किती. आणि देशामध्ये मोठ्या राज्यांमध्ये आता फक्त महाराष्ट्र राज्य उरलं आहे की जे अजूनही 3% आत आहे, बाकी सगळे 3% पार गेले आहेत. त्यामुळे योजना आम्ही करतो, पण त्या योजनांसोबत आर्थिक शिस्त देखील आम्ही पाळतो. ओव्हरलोड एक्सप्रेस जे झालेले आहेत आता ते कुठेही कट लावलेला नाही. नाही, कुठेही कट लावला नाही. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या डिपार्टमेंटला मागच्या वेळेसपेक्षा जास्त तरतूद दिली. पैसे खर्च होत आहेत आणि ही योजना ज्या मध्य प्रदेशमधून आली तिथे तिची असलेली स्थिती आणि आपली स्थिती याची कधी तुलना मी एवढ्यात मध्य प्रदेशला गेलेलो नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेची चर्चा होऊ शकली नाही, त्यामुळे मला मध्य प्रदेशाची माहिती नाही. चला लास्ट. आपलं कर्ज जे आहे 18 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे. यावर्षी आपण 6 लाख कोटी किंवा पुढच्या वर्षी आपण 6 लाख कोटीचं कर्ज घेणार आहे, जे आतापर्यंत सर्वात जास्त आहे. आपण यावर्षी नवीन योजना किंवा नवीन स्कीम प्रोजेक्ट अनाऊन्स केले, हे लाडक्या बहीण आणि तत्सम योजनांचं खरीद आहे का? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की ते जे मी पुन्हा सांगतो 11 लाख कोटीच्या वर जे दिसत आहे त्यातले 89,000 कोटी रुपये हे कर्ज केंद्र सरकारचे ते परत करणार आहे, आपण परत करणार नाहीये. आपण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याच्या ऐपतीनुसार त्या वर्षामध्ये त्या राज्याला किती कर्ज घेण्याचा अधिकार आहे हे रिझर्व्ह बँक घोषित करतं. त्याच्यावर कोणालाही कर्ज मिळत नाही. एकही वर्षी रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी लिमिट दिली आहे त्या लिमिट आपण पार केलेली नाही. उलट त्या लिमिटमधला काही भाग आपण कमी ठेवतो, म्हणजे तेवढं कर्ज घेत नाही, त्यापेक्षा कमीच कर्ज आपण घेतो. आता आपली अर्थव्यवस्था वाढते, आपली क्षमता वाढते. तुम्ही असा विचार करा की समजा 13-14 साली आपला जीएसडीपी हा 14 लाख कोटी होता. आता या 10 वर्षामध्ये तो 51 लाख कोटीवर गेलाय. त्याच्यामुळे आपली कर्ज घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची ऐपत वाढते. जिथे आपण भांडवली खर्च 30,000 कोटी करायचो तो आता 1,15,000 कोटीवर नेलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत कर्जाचा जीएसडीपीशी रेशिओ आपण वेल विदिन लिमिट मेंटेन करतोय तोपर्यंत कर्जाची फार चिंता करण्याची आवश्यकता नाही. मुंबई पुणे सोडून बाहेर असं आहे की पहिल्यांदा जीसीसी करता आपण फेवरेट डेस्टिनेशन हे पुणे झालेलं आहे. पुण्यासोबत पुणे ते मुंबई हा कॉरिडॉर आपण तयार करतो. नवी मुंबई हे डेस्टिनेशन असेल. मुंबईमध्ये देखील आपण जीसीसी करता एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करायचा विचार करतो. याच्या पलीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 ठिकाणी पण आपण ते नेऊ. पण सुरुवातीला पहिलं मॅग्नेट हे पुणे असेल.